नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेमधल्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी होत आहेत आणि त्यामधली सर्वात ज्या ठळक घडामोडी आहेत त्या अर्थातच 2024 मध्ये त्यांच्याकडे निवडणूक होणार आहे अध्यक्षपदाची आणि त्याच्या अनुषंगाने घडत आहेत. या अगोदरच मी एक तिकडचे इच्छुक उमेदवार जे आहेत विवेक रामस्वामी यांच्या संदर्भाने एक व्हिडिओ केलेला होता. त्यावेळेला रामस्वामी यांचे स्टार्स चांगले होते आणि त्यांना बऱ्यापैकी मतं मिळत होती आणि ती मतं त्यांचं जे पर्सेंटेज आहे ते वाढताना दिसत होतं. आज थोडीशी परिस्थिती बदललेली दिसते. रिपब्लिकन पक्षाद्वारे आघाडीवरती आहेत ते अर्थातच ट्रम्प आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प हे जवळ-जवळ 52 ते 55% पेक्षा जास्त मतं आज रिपब्लिकनांची आपल्याकडे घेताना दिसतात. म्हणजेच बहुसंख्य रिपब्लिकन मतदाराला ट्रम्प यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशी इच्छा ही प्रकट होताना दिसते. 2 नंबरला असलेले डिसँटिस आहेत. त्यांना जेमतेम 13% मतं आहेत असं दिसतं. ती सुद्धा थोडी वाढलेली आहेत त्यांची. परंतु तरी सुद्धा डिसँटिस यांना 10-20% सुद्धा म्हणतो आपण तो टप्पा अजूनही ओलांडता आलेला नाहीये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प हे अर्थातच निर्विवाद उमेदवार म्हणून होतील का? असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा मी रामस्वामींवरती केलेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं होतं, की ट्रम्प ह्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर अडचणी त्यांना काय येतील ह्याच्यावरती या प्रश्नाचं उत्तर अवलंबून असणार आहे. तर दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे मी तो व्हिडिओ केला त्याच्यानंतरच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यावरती इंडाइटमेंट झाली आणि त्यानंतर एखादा जो आरोपी असतो त्या आरोपीचे ज्या पद्धतीने 2 फोटो काढले जातात, एक सरळ समोर बसणारा आणि एक बाजूचा. आपल्याकडे पण काढले जातात तुम्हाला माहिती आहे. त्याला मगशॉट्स म्हणतात अमेरिकेमध्ये. तसे मगशॉट्स हे देणारा माजी राष्ट्राध्यक्ष हे पहिले डोनाल्ड ट्रम्प झालेले आहेत. त्यांच्या सोबतच त्यांचे एक सहकारी आणि न्यूयॉर्कचे माजी मेयर रुडी ज्युलियानी यांना सुद्धा मगशॉट्स द्यावे लागलेले आहेत. तेव्हा त्यांच्यावरती अशा प्रकारे ही पाळी यावी ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि अर्थातच ट्रम्प यांच्यावरती अनेक प्रकरणं गुदरली गेलेली आहेत. त्यामधलं जास्तीत जास्त गाजणारं प्रकरण जे आहे, ते 6 जानेवारी रोजी त्यांचे जे सगळे समर्थक आणि पाठीराखे व्हाईट हाऊसवर जमलेले होते आणि त्यांनी अ, सभागृहाचं जे कामकाज होतं त्याच्यामध्ये व्यत्यय आणायचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर एकंदरीतच व्हाईट हाऊसची जी इमारत आहे तीच ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक प्रकारे राजसत्तेच्या विरुद्ध बंड केलं. अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावर झाले. त्याच्यामध्ये भाग घेतलेल्या नागरिकांना कुठलाही न्याय मिळू शकलेला नाहीये. अजून सुद्धा जे चित्र आहे ते स्पष्ट नाहीये. एक व्हिडिओ मी बघितला त्याच्यामध्ये ट्रम्प असं स्पष्टपणे म्हणताना दिसतायत, की कुठलाही हिंसाचार करू नका, तुमच्या भावनांना आवर घाला आणि इथे शांततेमध्ये परत जा. परंतु त्यांनी केलेलं जे आवाहन होतं, ते आवाहन मोडून लोक आत घुसले आणि पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे. या सगळ्याचा एक डूख धरल्याप्रमाणे डेमोक्रॅटिक पक्षाने अत्यंत कडक कारवाई केलेली दिसते आणि त्याच्यासाठी ट्रम्प यांना जबाबदार धरलंय. ट्रम्प यांना अनेक प्रकरणात जबाबदार धरण्यात आलेलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी ज्यावेळी निवडणूक लढवली होती पहिल्यांदा, ती हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात लढवली होती आणि तेव्हा असा एक आरोप करण्यात आलेला होता. त्यांच्यासाठी स्टील नावाचा एक व्यक्ती होती आणि त्यांनी हे आरोप करायला मदत केली होती. परंतु ही व्यक्ती जी आहे, ही अखेर बाहेरच्या एका देशाची हेर होती की काय? असे पुरावे आता पुढे आलेले आहेत आणि एकंदरीतच ट्रम्प यांच्या विरोधामध्ये ते रशियाचे साथीदार असल्याचा कट कसा रचला गेला आणि त्यानुसार तपासकाम कसं झालं त्याच्यामध्ये अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी सुद्धा कशी मदत केली. अशा सगळ्या विचित्र ज्या कथा आहेत त्या आता आपल्याला वाचायला मिळतात. ती प्रकरणं आता थोडी जुनी झालेली आहेत. परंतु
आता ट्रम्प यांच्या विरोधामध्ये त्यांना जे कायद्याची अ, हर्डल्स म्हणतो आपण, अडचणी म्हणतो, त्या आज भोगायला लागतायत आणि ही बाब अतिशय गंभीर होत चाललेली आहे. त्याच्यामधलंच एक महत्वाचं प्रकरण घडलंय ते असं, की सिडनी पॉवेल नावाच्या महिला अ, त्या ट्रम्प यांच्या वकील म्हणून काम करत होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी खास करून भूमिका जी बजावली ती एका विशिष्ट विषयामध्ये. ट्रम्प यांनी असा एक आरोप केलेला होता, की आपल्या विरोधामध्ये अ, अ, जे लोक होते त्यांनी 2020 ची जी निवडणूक आहे, तिच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती धांदली केलेली आहे, काळबेरं केलेलं आहे आणि नसलेली मतं ही जो बायडेन यांच्या पदरात घातलेली दिसली, असा आरोप त्यांनी निवडणूक चोरली म्हणजे दे हॅव स्टोलन द इलेक्शन असे त्यांनी शब्द तेव्हा वापरलेले होते आणि मग त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जेव्हा पेपर बॅलेट्स म्हणजे कागदावरती मतदान पत्रिका आणि त्याच्यावर शिक्का उमटवायचा आपला, अशा पद्धतीची एक कार्यपद्धती अमेरिकेत आहे. तुम्हाला माहिती आहे की तिथल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये राज्य ठरवतं की इथे निवडणूक कशी घ्यावी आणि त्याचे नियम काय असावेत. त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे त्यांचे स्वतंत्र नियम आहेत. ज्या राज्यांमध्ये याला मान्यता दिली गेलेली होती, त्या मान्यतेनुसार जी मतं आली, ती मतं ही ट्रम्पच्या विरोधात गेली. काही ठिकाणी असं म्हणतात, की जवळ-जवळ 80-90% मतं अशी जी आलेली, ती बायडेनना गेली आणि ट्रम्पला काही मिळालं नाही. हा जो एक असिमेट्रिक संतुलन होतं त्याच्यानंतर ट्रम्प यांनी असे आरोप केलेले होते. हा आरोप सिद्ध करण्यासाठी म्हणून सतत पुढे होते ते रुडी जुलियानी म्हणजे न्यूयॉर्कचे माजी मेयर आणि सिडनी पॉवेल. सिडनी पॉवेल यांचा गौरव अशासाठी केला जात होता, की पॉवेल यांनी ज्या मॅटर्स हातात घेतल्या त्या कधी हरल्या नाहीत, असं त्यांचं वर्णन केलं जात होतं. रुडी जुलियानी सुद्धा तुम्हाला माहिती आहे, की 9/11चा जेव्हा हल्ला झाला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती, तेव्हाचे ते न्यूयॉर्कचे माजी मेयर होते आणि एका अत्यंत भीषण परिस्थितीला त्यांनी कसं तोंड दिलं आणि त्यांच्या नेतृत्व गुणावरती त्यांनी तेव्हाची परिस्थिती कशी हाताळली ह्याचं सतत कौतुक केलं जात होतं. एक वेळ अशी होती की जुलियानी स्वतःच राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असतील का अशी चर्चा सुद्धा तेव्हा होत होती. परंतु जुलियानी यांनी ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला होता. आपल्या सगळ्या अनुभवांवरती जुलियानी यांनी एक अतिशय छान पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक तुम्ही जरूर वाचू शकता. तेव्हा असे हे जुलियानी जे ट्रम्प यांच्या या आरोपाच्या मागे समर्थनासाठी उभे राहिले आणि त्यासाठी काम करत होते. त्या दोघांनाही ट्रम्पना आणि जुलियानी यांना मगशॉट्स देण्यापर्यंत पाळी त्यांच्या राजसत्तेने आणलेली आज दिसते. सिडनी पॉवेल यांच्या या समर्थ असलेल्या अशा या वकील आहेत, त्यांच्यावर आज अशी पाळी आलेली आहे, की त्यांच्याकडून सरकारने वधवून घेतलेलं आहे, की मी हे जे आरोप करत होते किंवा ज्याचं समर्थन करत होते, या केसेस लढणार म्हणत होते, त्याचा माझ्याकडे पुरेसा काहीही पुरावा नव्हता. आता अशा पद्धतीने त्यांनी असं म्हणतात, की ते लिहून दिलेलं आहे. इतकंच नव्हे, तर ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जी केस आहे, त्या केसमध्ये आपण ट्रम्प यांच्या विरोधामध्ये साक्ष देऊ, असंही सिडनी पॉवेल यांनी लिहून दिलेलं आहे. आणि ही घटना जी आहे, ती अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे, असं मला वाटतं. एक प्रकारे अत्यंत जवळचे असलेले सहकारी जेव्हा उलटतात आणि ते राजकारण्याच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार होतात, तेव्हा परिस्थिती त्या राजकारण्यासाठी अत्यंत गंभीर होऊन जाते. कल्पना करा मित्रांनो, अमेरिकेचं जे एकंदरीतच न्याय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कोणी तुमच्या विरोधामध्ये शपथेवरती काहीतरी सांगायला कोर्टात जर का तयार असेल, तर त्याला खूप मोठं वजन दिलं जातं. आणि अशा प्रकारे जर का सिडनी पॉवेल ह्या ट्रम्प यांच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार झालेल्या असतील, तर सरकार पक्षाचं पारडं आजच्या घडीला जड झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून एक प्रकारे ट्रम्प ही व्यक्ती म्हणून त्यांना इथून पुढे काय-काय सोसावं लागणार आहे, हा एक वेगळा प्रवास असणार आहे.
एक व्यक्ती म्हणून त्यांनी जे काही केलं आणि त्यांच्या विरोधामध्ये जे काही सिद्ध होईल, ती बाब जी आहे ती त्यांच्याकडच्या न्यायालयांवरती आपल्याला सोडता येईल. परंतु अशा प्रकारचे आरोप असलेला आणि दिवसेंदिवस ह्या सगळ्या कायद्याच्या समस्या गुंतागुंतीच्या होत असताना, ट्रम्प यांना खरोखरच अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाला अ, निवडता येईल का? हा मुद्दा आहे. कारण अशा प्रकारचा जो उमेदवार असेल, त्याला एक वेळ रिपब्लिकन मतदार मतं देतील. परंतु अखेर प्रत्येक निवडणुकीमध्ये जो पारंपरिक एखाद्या पक्षाचा मतदार असतो, त्याला आपल्याकडे खेचून आणायचं आणि आपलं मताधिक्य वाढवायचं. ह्या कसबावरतीच निवडणुका आणि त्याचा कल जो आहे, तो इकडून-तिकडे झुकताना दिसतो. म्हणजेच अ, ज्याला फ्लोटिंग जनमत म्हणतात. म्हणजे काही लोक जे असतात ते कायम रिपब्लिकन पक्षाला मत देतात, काही डेमोक्रॅट्सला मत देतात. परंतु काही लोक असे असतात, की त्यांना ते डेमोक्रॅटिक पक्षाचं म्हणणं काय ऐकतात, रिपब्लिकनांचं म्हणणं काय ऐकतात आणि मग त्यानंतर हां, अमुक या निवडणुकीत, या वेळच्या निवडणुकीमध्ये मला डेमोक्रॅट्सला मत द्यायचं आहे, असा निर्णय घेतात. त्याला म्हणतात फेन्स सिटर्स नाहीयेत ते. परंतु ते त्यांचं जे मत आहे, ते विशिष्ट घटनांनंतर बदलतात. ते तो मत तयार करण्यासाठी थोडा वेळ घेत असतात. अशी ही जी प्रजा असते, तिला आपल्याकडे खेचून आणणं हे महत्वाचं असतं. म्हणजे तुमची जी मतं आहेत फिक्स, ती 30-40% दोन्ही पक्षाकडे असू शकतात. परंतु मधली जी 20% आहेत, त्याच्यातली 10-15% आपल्याकडे खेचून आणली, तर तो उमेदवार हा यशस्वी ठरू शकतो आणि मग अशा प्रकारे जे मध्ये बसलेले लोक आहेत, त्यांना खरोखरच ट्रम्प यांची उमेदवारी आवडेल का? ह्याचा विचार त्या पक्षाला करायला लागणार आहे. असं जर का झालं आणि लोकप्रिय असून सुद्धा कायद्यांच्या समस्येमुळे, अडचणींमुळे ट्रम्प यांना जर का उमेदवारी मागे घ्यायला लागली, तर मात्र रिपब्लिकन पक्षावरती आजच्या घडीला खूप मोठा गंभीर प्रसंग निर्माण होणार आहे. आणि याचं कारण असं, की मी सांगितलं त्याप्रमाणे मताधिक्य जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. एका बाजूला ट्रम्प यांना 52 ते 55% मतं दिसतात आणि 2 नंबरच्या व्यक्तीला 12-13% मतं आहेत. म्हणजे तब्बल 40% मतं जी आहेत, त्यांचा हा जो फासला आहे, जो पल्ला आहे, तो गाठायचा कसा? अगदी डिसँटिस हे 2 नंबरला आहेत आणि ट्रम्प बाजूला झाले, तर ते 1 नंबरला येणार आहेत. परंतु त्यांच्या मागे ट्रम्प यांच्या समर्थनाची मतं येणार का? हा प्रश्न आहे आणि मग ते डिसँटिस हे काय भूमिका घेतील त्याच्यावर ते अवलंबून असेल आणि मग ह्याच बेचक्यासाठी म्हणून मी जो एक मुद्दा मांडलेला होता गेल्या वेळेला विवेक रामस्वामी यांच्यावरच्या व्हिडिओमध्ये, की यदा कदाचित कुठल्याही कारणाने असेल, जर का ट्रम्प यांना निवडणूक लढवता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्यांची मतं कोणाकडे वळणार? हा प्रश्न आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती मतं डी नक्कीच वळणार नाहीत. कारण डी हे ट्रम्प यांच्या अनेक भूमिकांना आणि धोरणांना विरोध करत असतात. तेव्हा ट्रम्प यांचे जे खंदे समर्थक आहेत, ते अशा उमेदवाराचा शोध घेतील, जो ट्रम्प यांच्या धोरणाशी जवळचं धोरण आणि तसे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत असेल आणि असा उमेदवार हा विवेक रामस्वामी होता आणि म्हणून मला त्यांच्या नावाबद्दल थोडं औत्सुक्य होतं. आजच्या घडीला ते पिछाडीवर पडलेले दिसतात आणि 5 ते 6% मतं त्यांना मध्यंतरी मिळाली. त्याच्यावरून ते परत 2% वर पोहोचलेत. या विरोधामध्ये निकी हॅली ह्याही भारतीय वंशाच्या आहेत. त्या 3-1% वरून आज 9% पर्यंत पोहोचलेल्या दिसतात. तेव्हा पारडी ही खालीवर होत राहणार. परंतु मूळ मुद्दा मी म्हटलं त्याप्रमाणे जर का ट्रम्प ह्या सगळ्यामध्ये पुढे येऊ शकले नाहीत, तर 2 नंबरचा उमेदवार 2 नंबरचा उमेदवार डिसँटिस आहेत. त्यांना पसंती मिळेल असं आज मला दिसत नाही. त्याच्यामध्ये एक परत गोष्ट आहे, की ट्रम्प यांनी हे जाहीर केलं, की मी जर का अध्यक्षपदाचा उमेदवार असेल, तर माझा साथीदार म्हणून मी विवेक रामस्वामींना घ्यायला तयार आहे. म्हणजेच अमेरिकेत असा प्रघात असतो, की जो राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार असतो, त्याला
आपला उपराष्ट्रपती कोण असावा? हे निवडण्याचं स्वातंत्र्य असतं तिकडे आणि त्याची जी निवड असेल त्याला पक्ष संमती देत असतो आणि मग अशा पद्धतीने जर का ट्रम्प यांना ती उमेदवारी मिळाली, तर माझा मेट म्हणून म्हणजे माझा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून मी रामस्वामींची निवड करीन, असं ट्रम्प म्हणालेले होते. तेव्हा अर्थातच सर्व जे उमेदवार उपलब्ध आहेत रिपब्लिकन पक्षातले, त्याच्यामध्ये सर्वात ट्रम्प यांना आवडलेला उमेदवार आहे, तो रामस्वामी आहे. आणि मग जर का ट्रम्प नसतील, तर ट्रम्प ह्यांचं अनुमोदन प्राप्त असलेला उमेदवार म्हणून रामस्वामी ह्यांची मतं अखेर किती टक्क्यांनी वाढतात हे बघावं लागेल. हे झालं सगळं पक्षांतर्गत गणित. पक्षाबाहेर इतर मतदारांना ते कितपत आकर्षित करून घेतील ह्याच्यावरती रामस्वामी यांची गणितं ही अवलंबून असणार आहेत. तेव्हा आत्ताच्या ज्या घटना आहेत ह्या अत्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या आहेत आणि अखेर मी म्हटलं त्याप्रमाणे प्रश्न एवढाच उरतो की ट्रम्प निवडणूक लढवणार की नाही. ट्रम्प निवडणूक लढवणार असतील तर रामस्वामी हे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांच्या सोबत असणार आहेत. ट्रम्प निवडणूक लढवणार नसतील तर रामस्वामींना राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल का? जॅकपॉटच आहे एक प्रकारे मित्रांनो. ते अवघे 40च्या आसपासचे आहेत. तर हा जॅकपॉट त्यांना लागणार का? असा एक प्रश्न आहे. तेव्हा कुठूनही बघितलं तरी देखील भारतीय वंशाचा एक माणूस हा एक तर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून त्या पदापर्यंत आज पोहोचताना आपल्याला दिसणार आहे. त्याविरुद्ध दुसऱ्या बाजूला डेमोक्रॅटिक पक्षामध्ये सुद्धा कमला हॅरिस ह्या आता सुद्धा उपराष्ट्राध्यक्ष आहेतच. त्याही भारतीय वंशाच्या आहेत. तेव्हा त्यांना तो पक्ष जो आहे जो बायडेन ह्यांना शारीरिक अस्वास्थ्यामुळे जर का उमेदवारी मिळू शकली नाही, तर कोण उमेदवार असणार हा जसा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये श्री ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामांचं नाव ठळकपणे घेतलं जातंय. परंतु कमला हॅरिस सुद्धा मागे असतील असं म्हणता येणार नाही. तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची जी सगळी ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये किमान 2 नावं, भारतीय नावं ही दोन्ही पक्षातर्फे एक नाव अशा पद्धतीने जरूर चमकणार आहेत. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते.